नमस्कार सगळ्यांक येवकार. प्रायम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव श्रीजा संदीप थळी तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आज आमच्या बरोबर आसात गोयचे एक नामनेचे दोतोर डॉक्टर प्रणव भागवत. तुमचे खूप खूप स्वागत सर. डॉक्टर प्रणव भागवत हांणी आपली BAMS मुंबई युनिव्हर्सिटी हांगासरल्यान केला. तशेंच MD शालाक्यतंत्र ह्या विशयान जामनगर गुजरात हांगासरल्यान केला. ते सध्या प्रोफेसर आणि HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ शालाक्यतंत्र म्हणून गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा हांगा कार्यरत आसात. तशेंच कन्सल्टंट म्हणून ऊर्जा वेलनेस सेंटर मडगांव गोवा हांगाय ते कार्यरत आसात. ह्या क्लिनिकाच्यो ब्रांचेस जर्मनी, दुबय आणि रशिया हांगाय आसा. असोसिएशन ऑफ शालाकी इंडिया हाजे ते वायस प्रेसिडेंट म्हणून सुद्धा आशिल्ले. तांणी हॉस्पिटल मॅनेजमेंट फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या विशयान डिग्री सुद्धा घेतिल्ली आसा. ते आंतरराष्ट्रीय पातळीचेर आयुर्वेदिक फिजिशियन आणि कन्सल्टंट म्हणून जर्मनी, हॉलंड, ऑस्ट्रिया, रशिया आणि USA हांगा सुद्धा नामांकीत आसात. तांणी बरेचशे पेपर्स आंतरराष्ट्रीय पातळीचेर तशेंच राष्ट्रीय पातळीचेर सादर केल्ले आसा. बरेचशे सायंटिफीक पेपर्स खुबशा सायंटिफीक जर्नलांनी पब्लिश सुद्धा केल्ले आसा. कोविड टास्क फोर्स ऑफ गोवा हाजे सुद्धा ते एक एक्टिव्ह मेंबर आशिल्ले. ते ऊर्जा ट्रेनिंग आणि रिसर्च अकॅडमी ह्या नावाचो चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा चलयतात. तांकां बरेचशे पुरस्कार फावो जाल्ले आसा. तातलेच थोडे म्हळ्यार नॅशनल राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार 2007, हेल्थकेअर एक्सिलन्स अवॉर्ड 2014, धन्वंतरी पुरस्कार 2019 बाय आरोग्य भारती गोवा असे बरेचशे पुरस्कार तांकां फावो जाल्ले आसा. अशा ह्या व्यक्तिमत्वाचे हांगा स्वागत करतना आणि तांचो आज इंटरव्यू घेतना म्हाका खूप खूप आनंद जाता. सर परत एकदा तुमचें स्वागत करता आणि म्हजो पयलो प्रश्न तुमकां विचारता. म्हाका सांगात शालाक्यतंत्र म्हळ्यार कितें? तुमी MD ह्या विशयान केल्या तर हो शब्द बऱ्याच जाणांनी आयकूय नासतलो, तर शालाक्यतंत्र ह्या विशया बद्दल आमकां सांगा. येस, पहिल्या सुवातेचेर हांव तुमच्या सगळ्यांचे आभार मानता, कारण प्रायम TV, श्रीजा हांकां लागून हो शब्द आणि ही ब्रँच गोंयांतल्या सगळ्या लोकां कडेन पावता, नॉट ओन्ली गोवा, ऑल ओवर द वर्ल्ड. शालाक्यतंत्र ही जी ब्रँच आसा इट डील्स विथ डिसिजेस ऑफ आय, म्हणजे डोळ्याचे व्याधी जसे की मोतीबिंदू आसा, कॅटरॅक्ट म्हणटा ते, फूल पडला म्हणटा ते, किंवा डोळ्यान ब्लिडींग जावप, किंवा ग्लॉकोमा, किंवा कानाचे व्याधी, कानान आवाज येता, टिनिटस म्हणटात तसे, किंवा दुखतात कान, डेफनेस, हियरिंग लॉस, किंवा नाकाचे व्याधी जसे ॲलर्जी आसता, ताळ्याचे व्याधी, परतून परतून थंडी जावप, जिभेचे, नॉट ओन्ली दॅट डेंटल इश्यूज सुद्धा, म्हणजे दाताचे व्याधी आणि ब्लिडिंग फ्रॉम गम्स हे सगळे तातून येता. नॉट ओन्ली दीस, इवन हेडेक्स, म्हणजे तकली दुखप परत परत किंवा वारंवार किंवा सिवियर जसे मायग्रेन असता, किंवा आणि खंयचे क्रॉनिक डेली हेडेक्स असता. ऑल दीज आर डील्ट ओवर हियर इन शालाक्यतंत्र. अलॉंग विथ दॅट सर्टन स्काल्प डिसिजेस जसे की आता ॲलोपेशिया असता किंवा फॉलिक्युलॉसिस असता. सो अशा प्रकारचे जे स्काल्पाचे व्याधी असतात स्किनीचे ऑन द हेड ते सुद्धा हांगा डील केले जातात. सो इट इज अबाउट बेसिकली धीस एरिया अबव क्लॅविकल एक्सेप्ट ब्रेन जे जे म्हणून असता त्या सगळ्यांचे व्याधी या ब्रँची अंडर डील केले जातात. बरोबर. सो शालाक्यतंत्र इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम टर्म आम्ही म्हणू शकता. म्हणजे ॲलोपॅथीन जे वेगळे वेगळे आता ऑफ्थॅल्मॉलॉजी, डोळ्याचे विकार, किंवा ENT हे सगळे एकट्याय, आणि ताज्या व्यतिरिक्त डेंटिस्ट्री सुद्धा, म्हणजे अशे बरेचशे गोष्टी ह्या फिल्डान येता. तर म्हाका सांगा शालाक्यतंत्रान अशें कितें वेगळें सांगलां, ताजी वैशिष्ट्यां कितें? बेसिकली आयुर्वेदाचे जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात तेच वेस्टर्न मेडिसिनापेक्षा कंप्लीट वेगळे असतात. सो राईट फ्रॉम दॅट लेवल खूपशे गोष्टी चेंज जातात कम्पेअर टू मॉडर्न ऑफ्थॅल्मॉलॉजी किंवा वेस्टर्न ENT सायन्सेस. सो ॲप्लिकेबिलिटी पण चेंज जाता. फॉर एक्झाम्पल एक तुमकां केस सांगल्यार आय थिंक इट वील बी बेटर फॉर व्ह्युअर्स की देर वॉज वन केस ऑफ हेडेक. आता हेडेक म्हणटकच सिवियर हेडेक आशिल्ले,
ऑल द CT स्कॅन MRI सगळे करून झाले. नो कॉज वॉज फाउंड. आणि इट वॉज सो मच सो दॅट मागीर ताका इट वॉज डिसायडेड की ही इज अ केस ऑफ नर्वाचो म्हणटा तसो, लायक अ हिस्टेरीक केस अशें डिसायड करून ताका मागीर वेन एवर देर इज पेन दे यूज टू गिव कॉकटेल इंजेक्शन विच इज लायक अराउंड 6 कायंड ऑफ डिफरंट पेन किलर्स आनी मसल रिलॅक्सन्स यूज करून ते पेशंटाक ॲडमीट करून ही इंजेक्शन दिवप. देन पेशंट यूज टू बी बेटर फॉर 1 or 2 days, अगेन द पेन यूज टू कम. सो अशें चालू आशिल्लें. आता आयुर्वेदान हो एक कन्सेप्ट असा असो की इफ यू आर डिलिंग विथ अपर टूथ म्हणजे वयल्या मॅक्झिलरी टीथ म्हणटात तेका, वयल्या जबड्यातले जर दाताचे कितले खंयचे दुयेंस आसा आनी तांची जर ट्रिटमेंट करतात तुमी, सर्जरी करतात, एक्स्ट्रॅक्शन करतात, तर देर इज अ पॉसिबिलिटी की हेडेक म्हणा किंवा डोळ्या संदर्भात विकार, काना संदर्भात विकार जाऊ शकतात बिकॉज ऑफ ब्लिडिंग किंवा आणि खंयच्या कारणान. सो हो कन्सेप्ट आयुर्वेदान आसा. सो जेन्ना ही केस म्हाज्याकडे आयली तेन्ना ह्या कन्सेप्टाचो विचार करून हांवें ताका काही विटॅमिन्स आणि आयुर्वेदातले काही बल्य ड्रग म्हणटात तेका, म्हणजे ताकद दिवपाचे औषधां वखदां ती दिली. आनी विदीन अरावंड 12 to 14 days his pain was gone. ही वॉज देर वीथ मी फॉर अरावंड 6 months एज अ फॉलोअप. पण ताका केन्नाच मागीर तसली पेन येवना. ही वॉज व्हेरी हॅपी, कॉन्फिडंट. आनी मागीर केन्नाय पेन बीन आयली, थंडी बिंडी जाल्यार तो ही यूज टू बी आउट ऑफ इट. सो हो जो कन्सेप्ट आसा म्हणजे ऑल टुगेदर डिफरंट थिंकींग अबाउट अ डिसीज वीच इज सपोज टू बी इंट्रॅक्टेबल, हे आयुर्वेदाची देणगी आसा. अशाच तरेच्या खुबशा बाकीच्या दुयेंसांनी पण ॲप्लिकेबिलिटी डिफरंट जाता कारण बेसीक प्रिंसिपल्स वेगळे आसात. डॉक्टर, म्हजो फुडलो प्रश्न असो की अशे कितें स्पेसिफीक ट्रिटमेंट्स किंवा स्पेसिफीक प्रोसिजर्स शालाक्य तंत्रान सांगल्या की जे युनिकली आयुर्वेदानूच सांगल्या अशें आमकां आनी खंय पळोवंक मेळना आनी ताचो खूब बरो फायदो जाता? डोळ्या संदर्भात जर विचार केलो आमी तर ऑक्युलर थेरप्युटिक्स हो एक वायड ब्रँच आसा. म्हणजे कंटेम्पररी मेडिकल सायन्स म्हण किंवा वेस्टर्न मेडिकल सायन्सा मुखार हो एक आव्हान म्हणून उबें आसा. कारण वॉट एवर मेडिसीन यू पुट इन द आय इट इज वॉश्ड आउट, वेस्टेड. कारण डोळो इज लायक व्हेरी वायटल ऑर्गन. म्हणटकच बॉडी वूड लायक टू थ्रो आउट वॉट एवर टॉक्झिन्स कम इन टू कॉन्टॅक्ट. आणि म्हणून ऑक्युलर थेरप्युटिक्स इज अ ह्यूज चॅलेंज मॉडर्न ऑप्थॅल्मॉलॉजी किंवा मॉडर्न थेरप्युटिक्सा समोर. पण आयुर्वेदान त्याच्यावर खूप बरे उपाय काढलेले असतात. फॉर एक्झाम्पल देर आर सर्टन थेरपीज कॉल्ड एज क्रियाकल्प. तातूंत एक तर्पण म्हणून थेरपी असता. इन दॅट थेरपी वी यूज मेडिकेशन इन सच अ वे की दे आर रिटेन्ड इन कॉन्टॅक्ट विथ आयबॉल फॉर लॉंगर टायम, लायक 5 minutes, 10 minutes, 20 minutes. सो तातूंत कितें जाता, टिश्यू कॉन्टॅक्ट टायम वाडटा. म्हणजे ड्रग आणि कॉर्निया किंवा ड्रग आणि स्क्लेरा जो कॉन्टॅक्ट टायम आसा तो वाडटा. सो एब्सॉर्प्शन चड जाता आणि एज अ रिजल्ट यू गेट बेटर रिजल्ट्स. सो अशा तरेची स्पेसिफीक रिक्वायरमेंट जी आसा डोळ्याची त्या खातीर अशा तरेचे ट्रिटमेंट्स तयार करप. किंवा अंजन म्हणून एक ट्रिटमेंट आसा की तातूंत कितें करप, एक तरेचे ड्रॉप्स आसता किंवा पावडर आसता मोवान घालून ती घालपाची आसता दोळ्यान, वीच लायक क्लिन्झेस द आयबॉल. सो ताचो इफेक्ट लायक एलर्जीक डिसीज आसता किंवा कॅटरॅक्ट आसता त्या खातीर आमी यूज करतात ते. सो दीज आर व्हेरी सिंपल. म्हणजे त्या खातीर काय स्पेसिफीक लॅब जाय, व्हडली अशे फार्माकोलॉजिकल इंडस्ट्री जाय अशें कांय ना. वी कॅन यूज द सिंपल आयटम्स जे आमच्या आजूबाजू असतात ते, आणि वी कॅन प्रिपेअर ड्रग्स. आणि बिकॉज ऑफ दीस दे आर मोर ॲब्सॉर्ब्ड इन द ह्युमन बॉडी. कारण ह्युमन बॉडीक ते बिकॉज दे आर फ्रॉम हर्ब्स, तांकां ते म्हणजे फॉर ह्युमन बॉडी दे आर क्वायट क्लोजर दॅन केमिकल्स, म्हणून दे आर ॲब्सॉर्ब्ड बेटर. तसेच आणि एक ट्रिटमेंट आसता त्याचें नांव आसा नस्य आणि धूमपान. वी यूज इट फॉर द डिसिजीस ऑफ नोज अँड सायनसीस. म्हणजे ताका मल्टिपल यूज आसता पण कॉमनली नोज अँड सायनसीस. फॉर एक्झाम्पल आतां फंगल सायनोसायटीस आसता. फंगल सायनोसायटिसा भितर ट्रिटमेंट कितें आसा तो ऑपरेट करप. पण तातूंत प्रॉब्लेम असो आसता की इफ देर इज अ स्मॉल मिस्टेक जाली जाल्यार धीस फंगस कॅन क्रॉस द ब्रेन अँड रीड इन टू ब्रेन. सो दॅट्स वाय डॉक्टर्स आर अफ्रेड टू डू दॅट सर्जरी. पण ही जी ट्रिटमेंट आसता नस्य म्हणून, म्हणजे नाकान घालपाचो ड्रॉप आसता. धूमपान म्हणून जे आसता इट्स अ कायंड ऑफ मेडिकेटेड स्मोक. तातूंत मेडिसिन्स वी सेंट इन अ व्हेरी नॉर्मल प्रॅक्टिकल वे विदाउट एनी डेंजर, आणि दॅट वर्क्स. सो अशा तरेचे नॉवेल थेरपीज म्हणून आमी, ॲक्च्युली दे आर एन्शंट थेरपीज, पण एक नॉवेल मेथड्स आयुर्वेदान सुचयल्ले आसा आणि दॅट्स हाव इट बिकम्स डिफरंट. म्हणजे पोटान घेवपाच्या वखदां बरोबर
ह्यो चिकित्सा हाजो जेन्ना सांगड जाता तेन्ना कितलो बरो इफेक्ट दिवं शकता हे तुमी इतल्या वर्साच्या एक्सपिरियन्सान पयलाच आसतले. तर ह्या प्रोसिजर्सां बरोबर शस्त्रक्रिया आयुर्वेदान कितें सांगल्या काय, म्हणजे मॉडर्न हातून आतां कशें कॅटरेक्ट सर्जरी म्हणजे लेझराच्यो सर्जरी जाता किंवा लेसिक सर्जरी नंबर कमी करपा खातीर दोळ्याचो जाता. तर अश्यो कितें शस्त्रक्रिया आमच्या पुराणान सुद्दां जाल्याच आसतल्यो न्ही. तर ताज्या बद्दल आमकां सांगा, कितें शस्त्रक्रिया सांगल्या आनी अजुनूय आमच्या भारतान हाजो वापर जाता काय? इनफॅक्ट कॅटरॅक्ट सर्जरीचो जनक म्हणजे सुश्रुत. सुश्रुत हो जो अराउंड 2500 बिफोर क्राइस्ट जन्म आयलो, अराउंड दॅट टायम. येस. सो ही इज कॉल्ड एज फादर ऑफ सर्जरी. सो ती जी कॅटरॅक्ट सर्जरी आशिल्ली त्याची डेव्हलपमेंट जावन नेक्स्ट एडिशन इज द न्यूएस्ट कॅटरॅक्ट सर्जरी. सध्या आमी यूज करतात ती. ऑफकोर्स दॅट कॅटरॅक्ट सर्जरी इज नॉट यूज नाव डेज. पण ताचे जे बेसिक प्रिंसिपल आसता ते यूज करपाक मेळटात आनी दॅट्स हाव इट इज युज्ड. देर आर सर्टन अदर सर्जरी, जशें आतां फॉर एक्झाम्पल प्लास्टीक सर्जरी आसता, म्हणजे नाक ब्रेक जाल्या उपरांत तेन्ना वॉर्स आशिल्ली, दे वे स्वोर्ड्स अँड देज टू कट द नोज, तेन्ना ही सर्जरी यूज करताले. अगेन इट इज टेकन फ्रॉम इंडिया अँड देन वेस्टर्नर्स डेव्हलप्ड इट आनी त्या प्लास्टीक सर्जरी म्हणून आमच्या मुखार आयली. सो अशा तरेचे एक डोळ्यान मांस वाडटा, इट्स कॉल्ड एज अर्म, म्हणजे टेरिजियम म्हणून म्हणटात ताका, ताची सर्जरी आसा. सो टॉन्सिल सर्जरी आसा. सो अशा प्रकारचे खूब सर्जरीज आर डिस्क्रायब्ड. नाव इन दीस कनेक्शन लेट मी टेक यू टू द न्यूअर अंडरस्टँडिंग की हे जे नवीन सर्जरीज आसा, मॉडर्न सर्जरीज, ते सुद्धा शालाक्यातले जे लोक आसा ते करू शकतात. सुप्रीम कोर्टाचो आदेश आसा, ऑनरेबल सुप्रीम कोर्टान आदेश दिल्लो आसा की MS शालाक्य म्हणून जी डिग्री आसा किंवा MD शालाक्य, ते दीज कायंड ऑफ सर्जरीज कॅन बी दे कॅन डू प्रोवायडेड द स्टेट परमिट्स. म्हणजे हो स्टेटाचो इश्यू आसा, हेल्थ इज अ मॅटर ऑफ स्टेट म्हणून स्टेट गव्हर्मेंट इफ परमिट्स. सो महाराष्ट्रान परमिशन आसा. सो महाराष्ट्रान म्हणजे सगळे फ्रेंड्स दे कॅन डू सर्जरी, कॅटरॅक्ट सर्जरी रेग्युलरली करतात, बिकॉज इट्स अ टेक्निक अँड इफ यू लर्न इट यू कॅन डू इट. पण सांगपाचो उद्देश म्हणल्यार हे सर्जरी म्हणजे सर्टन डिसिजेस आर टू बी ट्रीटेड बाय सर्जरी ओनली. थोडे डिसिजेस मेडिकलान ट्रीट जावं शकता आनी सर्टन डिसिजेस नीड एक्सट्रॅक्शन, म्हणजे भायर वचपाकच जाय बॉडींतल्यान. सो हे अंडरस्टँडींग तेन्नाय आशिल्लें आनी वंडरफूल सर्जरीज, तांचे कॉम्प्लिकेशन्स, ते सर्जरीचे इंडिकेशन्स खंयचे, म्हणजे खंयच्या मनशाक करपाक जाय आनी कॉम्प्लिकेशनाचे उपचार कितें, हे सगळे डिटेलान बरोवन दवरलेले आसा, बिकॉज दे वर डुईंग इट न्हू. सो प्रॅक्टिकली तांकां खबर आशिल्ली. सो दॅट वॉज इट इज देर. बरोबर. आमचे कडेन एक्चुली इतलो कमी वेळ आसा की हो विशय इतलो व्हडलो आसा, म्हणजे हातून इतले पैलू आसा की इतल्या कमी वेळान हे इतले सगळे जाणून घेवप हे सामकेंच मुश्कील. पूण आमी म्हजो फुडलो प्रश्न विचारता तुमकां की अशे खंयचे डिजिजीज, विकार तुमी पळयल्या एस्पेशली रिलेटेड टू आय, कित्याक तुमचो तो हातखंडो आसा आय डिजिजीज, अशे खंयचे विकार तुमी पळयले जे मॉडर्न एलोपॅथी मेडिसिन्सा पेक्षा आयुर्वेदीक मेडिसिन्सांनी बऱ्यापैकी ट्रीट जावं शकता? सध्या कॉमनेस्ट डिसीज आमकां मेळटा तो म्हणजे डायबेटीक रेटिनोपॅथी. कारण डायबिटीज, आय मीन इंडिया इज द कॅपिटल ऑफ वर्ल्ड इन केस ऑफ डायबिटीज. म्हणटकच डायबिटीसाचो रेटिना म्हणल्यार नेत्रपटल म्हणटा, दोळ्याचो पडदो म्हणूया फाटलो, ताचेर जो इफेक्ट जाता तो एक डेंजरस इफेक्ट जाता आनी मागीर पेशंट कॅन बी टर्न ब्लायंड ऑल्सो. आतां हातून कशें आसता, देर आर स्टेजीस, सडनली जायना, देर आर स्टेजीस, स्लोली तो वाडटा. आयुर्वेदान वी कॅन यूज अवर ट्रिटमेंट्स इन फर्स्ट एंड सेकंड स्टेज व्हेरी एफिशियंटली. की जेन्ना वेस्टर्न मेडिसीन म्हणटा की वेट अँड वॉच, वेन यू रीच टू थर्ड स्टेज वी कॅन ट्रीट यू. म्हणजे थंडीचे वखत ना, न्युमोनियाचे आनी टीबीचे आसा अशें सांगल्या भशेन आसता ते. सो इन दोज टू स्टेजीस आयुर्वेद गिव्स वंडरफूल थेरपीज सो दॅट नेक्स्ट स्टेज पावपाची गरजच पडची ना. नॉट ओन्ली दॅट, इवन देर इज अ हिमोरेज इनसायड. आतां रिकरंट हिमोरेज जाता, ब्लिडींग जाता, हिमोरेज म्हणल्यार कंटिन्युअस ब्लिडींग जायत रावता. वॉट इज द कंटेम्पररी ट्रिटमेंट? अशें म्हणटात की इंजेक्शनां घेवपाची, दोळ्या भितर इंजेक्शन दिवप. हाव मेनी इंजेक्शन्स? नो लिमीट, मे बी 30, मे बी 300. सो अशें जेन्ना जाता तेन्ना आयुर्वेदाची ट्रिटमेंट ताका यूज पडटा की ही परतून घेवपाची इंजेक्शनां जी आसा ती कमी जाता, बंदय जाता कंप्लिटली. सो अशा तरेचे डायबेटीक रेटिनोपॅथी आसा किंवा सर्टन डिसिजेस वीच आर कॉल्ड एज डिजेनरेटिव्ह डिसिजेस. म्हणजे ताका एक नांव आसा एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन. म्हणजे जालां कितें आसा की लायफ एक्सपेक्टन्सी चड जाल्ली आसा बिकॉज ऑफ वेरियस मेडिसिन्स आमचे मनीस जगता चड. सो एज अ रिजल्ट देर आर सर्टन डिसिजेस वीच हॅपन इन द ओल्ड एज.
विच इज वन ऑफ दीस इज ARMD. सो ताची ट्रिटमेंट आयुर्वेदान बरी आसा. सो एनी कायंड ऑफ रिजनरेशन आयुर्वेदान बरें जाता. सिमिलरली हिरडो मॅक्युलर डिजनरेशन भुरग्यांचो डिसीज आसता एक, त्याची ट्रिटमेंट बरी जाता. ॲलर्जीज म्हणजे कॉमनस्ट डिसीज की ॲलर्जी खातीर कितें आसा, ॲलर्जी जाल्या उपरांत ड्रॉप घालात इतलेंच आसता. पण ॲलर्जीचे मूळ खंयचे, कारण खंयचे ते शोधून ते बाजूक काडून जर आमी ट्रिटमेंट केली, अशा तरेचे खुबशे व्याधी असतात एस्पेशली डोळ्याचे की विच कॅन बी ट्रिटेड व्हेरी वेल विथ आयुर्वेद. बेसिकली इन जनरल तुमकां सांगपाक जाल्यार रिकरंट डिसिजीस, परत परत जाणारे क्रॉनिक डिसिजीस की खूब दिसा पासून चालू आसात, आणि डिसिजीस म्हणजे जी दुयेंसां आसत की बिकॉज ऑफ सिस्टमिक डिसिजीस तयार जाता ती, म्हणजे शरिरान कितें तरी त्रास जालो आणि ताका लागून ती डिसीज जाली. कमी इम्युनिटी बी अशी. येस. फॉर एक्झाम्पल बिकॉज ऑफ ब्लड प्रेशर ऑल्सो, ब्लड प्रेशर लागून डोळ्यान त्रास जाता. अशा प्रकारचे जे व्याधी असतात तांकां आयुर्वेदान ट्रिटमेंट बरी आसा. प्रेसबायोपिया म्हणून एक व्याधी आसता की आफ्टर 40 उपरांत पेशंट आमी पेपर अशे धरून वाचपाक लागतात. सो ताका आयुर्वेदान चांगलो उपाय, म्हणजे चश्मा लावपाकच जाय, भोकला लावपाकच जाय अशें ना, ताकद वाडूंक शकता डोळ्याची. सो अशा तरेचे डिसिजीस आसत. इन केस ऑफ कॅटरॅक्ट्स, कॅटरॅक्टान स्टेज आसता. वन इज कॉल्ड एज इन्सिपियंट स्टेज, इमॅच्युअर स्टेज. सो इनिशियल स्टेजीस जी आसता न्ही तातूंत वखदांनी आणि ड्रॉप्सांनी तो कॅटरॅक्ट फाटल्यान येवं शकता किंवा स्टेबल जावं शकता. म्हणजे काही पेशंट असतात की दे आर अफ्रेड ऑफ कॅटरॅक्ट सर्जरी. नाव कॅटरॅक्ट सर्जरी इज व्हेरी मच इवॉल्ड, इट्स व्हेरी इझी, विदिन 3 minutes सर्जरी इज डन. बट स्टील थोडे पेशंट असतात ते भिता त्यांच्या खातीर, ऑर सम पेशंट्स आर इनऑपरेबल, त्यांच्या खातीर आयुर्वेदाची ट्रिटमेंट बरी पडटा. ग्लॉकोमा एक डिसीज आसता. ग्लॉकोमान कशें आसता की प्रेशर वाडटा डोळ्याचे, ॲज अ रिजल्ट डोळ्याची जी फाटली नस आसता तिच्यार प्रेशर पडटा आणि दिसपाचें बंद जाता पेशंटाक, अशें दिसून बारीक बारीक दिसपाक लागता. आतां प्रेशर कमी करपाक ॲलोपॅथीक वखदां बरी आसत, पण नर्व रिजनरेशन जे आसा तें आयुर्वेदान बरें जाता. सो समटायम्स हँड इन हँड अँड समटायम्स एक्सक्लुझिवली वी कॅन यूज आयुर्वेद. लोकांचो जनरल समज आसा की आयुर्वेद ट्रिटमेंट स्लो, पण अशें कित्याक जाता? कित्याक इनिशियल स्टेजीन आयुर्वेदा कडेन वचनासतना लोक सगळे जातकच लास्ट उपाय म्हणून आयुर्वेदा कडेन वता, आणि म्हणूनच मागीर इतले जे संप्राप्ती जी डिजीज इतल्या पर्यंत पावला ताका परत पयले भशेन करप, नॉर्मल करप हो एक व्हडलो टास्क आसा. सो म्हाका सांगात की आमचे हे जे सेन्स ऑर्गन्स आसा, म्हणजे आतां शालाक्य तंत्र इज अबाउट आय, कान, नाक, दोळे, वॉटेवर, आणि हे जे सेन्स ऑर्गन्स आसा ते इतले डेलिकेट ऑर्गन्स, आणि फाल्यां हातूंतलो एक अवयव बिगडलो की कितलो त्रास जातलो हे आमी विचार सुद्दां करूं शकना. तर हांची काळजी घेवपाक, जतनाय करपा खातीर आमच्या शास्त्रान कितें तरी सांगलाच आसतलें, म्हणजे आमच्या सदांच्या आयुश्यान आमी अश्यो खंयच्यो गोश्टी करूं जाय, पाळूं जाय की ह्या अवयवांची काळजी घेवप जातली. बरोबर. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर म्हणटात तशें. आणि एस्पेशली हे ऑर्गन्स अशे आसात की वन्स इट इज डॅमेज रिपेअर जावपाक कठीण. नॉट ओन्ली दीस, एनी कायंड ऑफ सेल, म्हणजे खंयचीय सेल जर डॅमेज जाली जाल्यार उपरांत इट्स अ स्कार ओन्ली, ती परतून लायफ आणि ॲक्टिव्ह जावपाक कठीण. सो म्हणून दुयेंसां प्रिव्हेंट करप हें इम्पॉर्टंट आसा. आता डोळे हे सगळ्यात महत्वाचे इंद्रिय आसा, कारण ऑलमोस्ट 85% ऑफ एक्सटर्नल नॉलेज वी गेट थ्रू आयज ओन्ली, आणि बाकी सगळे इतर 15% बाकीच्या सेन्सांनी. सो डोळ्याचे दृष्टीचे रक्षण करप हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आसा, आणि त्या खातीर आयुर्वेदान खूब बरे उपाय रेग्युलर करपा खातीर सांगलेले आसात. फॉर एक्झाम्पल एक सिंपल उपाय असो आसा की रातचे न्हिदतना पांयाक, तळपायाक तेल लावप. तळपायांतल्यान काही शिरो वयर गेल्ले आसता, आणि इन सिंपल लँग्वेज सांगपाक जाल्यार हीट भायर वता, गरमी काडून उडोवपाची शरिरांतली. म्हणून तेल किंवा तूप रातचे तळपायाक चोळप हो एक उपाय रेग्युलर करूं शकतात आमी. सेकंड बरो उपाय म्हणल्यार डोळ्यान आठवड्यान एक फावटी एक अंजन मेळटा, रसांजन म्हणून नांव आसा ताचें, किंवा एलानीर कोळंबो नांवाचे ड्रॉप्स मेळटा, ते विकान एक फावटी घालप. हाचें कारण अशें आसता की डोळ्याक सगळ्याक जो बरो वायट त्रास जाता किंवा इझी त्रास जावं शकता तो थंडेन. आता थंडी म्हणजे फक्त नाकांतल्यान वता ती थंडी न्ही, देर आर वेरियस कायंड्स ऑफ थंडी इन अवर बॉडी. म्युकस म्हणूया आमी. सो म्युकस जेन्ना डोळ्या कडेन वता आणि ते शिरो ब्लॉक करता तेन्ना खुबशे व्याधी जातात, म्हणजे मॅक्झिमम ऑफ द आय डिसिजीस. म्हणटकच ते प्रिव्हेंट करपा खातीर म्हणून, क्लिनिंग करपा खातीर म्हणून ते घालतात. आता बाजारात तूप अंजन अवेलेबल आसा, चंद्रोदय वरती म्हणजे वेरियस कायंड्स ऑफ अंजनाज आर अवेलेबल. बेसिकली ते अशें आसता की डोळ्यान घालून म्हणटकच डोळे मातशे व्हांवतात आणि डोळे क्लीन जातात. दॅट इज अनदर थिंग. तिसरी एक प्रोसिजर आसता ते म्हणजे नाकान वखद घालप.
आता युजली हे तेल घालप असतं, अणुतेल म्हणा किंवा तिळतेले घातले जाता, तिळाचे तेल किंवा कोकोनट ऑइल ऑल्सो. ते नाकान 2-2 ड्रॉप किंवा असे हांगा लावून असे लायल्या भितर लायल्या चलता आणि ओडून घेवप. सो हातून हे 3 थेरपीज आसा की वीच वर्क्स ऑन ऑल द इंद्रियाज ऑलमोस्ट. डोळे क्लीन जाले म्हणटकच दोळ्या नाकय क्लीन जाता, नाक क्लीन जाले म्हणटकच तातूंत भितरल्यान कानाकशी संबंध आसता, कान क्लीन जाता. त्यानंतर नाकान ड्रॉप घातले की राईट फ्रॉम हेअर टू हेड म्हणजे सगळो जो एरिया कवर जाता. त्यानंतर एक इम्पॉर्टंट थेरपी आम्ही जे विसरतात नेहमी ते म्हणजे ताका टर्मिनॉलॉजी आसा कवल म्हणून, म्हणजे कितें माउथ रिंजिंग. हां, गळगळे आम्ही हय, गळगळे घेता, फक्त ते तोंडान घेवपाचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तेल असता, तीळ तेल म्हणा किंवा आनी खंयचें तेल किंवा मेडिकेटेड ऑइल घेतलें जाता, ते तोंडान घेवप, पिवप ना, तोंडान घोळोवपाचें ते 3 मिनटां 5 मिनटां आनी थुकून उडोवपाचें. तातूंत कितें जाता, इट्स लायक अ वॅक्यूम क्लिनिंग, तातूंत थंडी सगळी भायर सरता आनी वता. सो अशे सिंपल थेरपीज आसा वीच डज नॉट कॉस्ट एनीथींग एक्चुली, आनी ते यूज करून आमी फक्त इतलेंच की ते रेग्युलर यूज करचें पडटा. ऑफकोर्स अपार्ट फ्रॉम दीस रेग्युलर पंचकर्म ऑल्सो इज इम्पॉर्टंट, म्हणजे वमन आसा, विरेच, म्हणजे शरीर शुद्धी पण इम्पॉर्टंट आसा. कारण आयुर्वेदाचे प्रिंसिपल अशें आसा की डोळे असो, कान असो, नाक असो, इट्स अ पार्ट ऑफ बॉडी. सो शरिरान कितें जातलें ताचो इफेक्ट थंय म्हणजे जातलोच. सो म्हणून ती क्लिन्झिंग इम्पॉर्टंट आसा. पण ऑन रेग्युलर बेसीस नाकातले ड्रॉप आसत किंवा अंजन आसूं न्ही किंवा तकलेक तेल घालप आसूं न्ही, ते रेग्युलर घालपाचें आमी विसरला हालीं. पांयाक लावपाचें तेल असो किंवा तोंडान घोळोवपाचें, इवन कानातले ड्रॉप्स म्हणजे कानाने तेल घालपा जाय. हो एक व्हडलो समज आसा की कानान तेल घालतकच फंगस जाता म्हणून. इट्स अपसमज आसा एक्चुली. कशें आसता की तेल कशें आसा हाचेर डिपेंड आसा. तेलान जर उदक उरलें जाल्यार ते फंगस जाता. हय, तातूंत आमी उपाय तसो काडला की आठवड्यान 3 फावटी घालात, 4 फावटी घालात, 3 फावटी ड्राय दवरप कान आनी परत 3 फावटी घालात अशें. सो दॅट इज अनदर ऑप्शन. सो अशा तरेन हे जे उपाय जर आमी केले तर बऱ्यापैकी आमची सेन्स ऑर्गनची हेल्थ बरी उरता. दोतोर, म्हजो शेवटचो प्रश्न तुमकां असो की शालाक्य तंत्राचो आनीक प्रचार प्रसार जावचो, जी ऑलरेडी आयुर्वेदान आयल्या वैद्य जावपाक किंवा जांकां फुडें येवं जाय आनी तांकां हें पर्टिक्युलर करियर ऑप्शन स्पेशलायझेशन घेवं जाय फुडें, तर शालाक्य तंत्राचो प्रचार प्रसार जावपाक कितें इम्प्रूवमेंट्स, कितें डेव्हलपमेंट्स करपा शकता, करूं जाय? सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्ही सध्या करतात ते इट्स अवेअरनेस. पेशंटाक कळपा जाय. जेन्ना पेशंटाक नीड तयार जाता न्ही, आपणच सायन्स डेव्हलप जाता. सो समाजांतल्यान गरज येवपाक जाय. आतां ह्याच्या खातीर समाजाक कळपा जाय. सो इट्स रायट नाव बोथ वेज बॅलन्स जावपाची गरज आसा. सो वेगळ्या प्रकारचे कॅम्प घेवप किंवा अशा प्रकारचे प्रोग्राम असो न्ही, या माध्यमांतल्यान लोकांक कळटलें की अशा प्रकारची ट्रिटमेंट अवेलेबल आसा. इनफॅक्ट त्याच्या फुडें वचून मॉडर्न डॉक्टर जे आसा, ॲलोपॅथीक डॉक्टर जे आसा, त्यांच्या खातीर अशा प्रकारचे कॅम्प्स किंवा सेमिनार्स किंवा कॉन्फरन्सेस असे घेवपाक जाय की तांकां कळपाक जाय की कारण मोस्ट ऑफ द टायम कशें जाता अजूनय पेशंट इमिजिएटली गोज टू द वेस्टर्न डॉक्टर्स. दॅट्स अ कॉमन सिच्युएशन. सो तांकांय कळपाक जाय की आयुर्वेदान एस्पेशली डोळ्या संदर्भात, काना संदर्भात, नाका संदर्भात कितें स्पेशालिटी आसा. हय, आनी तांचे आतां फॉर एक्झाम्पल काल एक पेशंट आलो, टिनिटसाचो पेशंट. ताका डॉक्टरान सांगलें काय ना, तूं यू हॅव टू लिव्ह विथ दॅट. कानान आवाज येता, यू हॅव टू लिव्ह विथ दॅट, देर इज नो मेडिसीन. पण अशें आसूं शकना, देर इज अ पॉसिबिलिटी. सो हे तांकां खबर नासल्या कारणान ते तशें सांगतात. सो मेन म्हाका दिसता समाज आनी डॉक्टर्स म्हणजे मेडिकल डॉक्टर्स, MBBS डॉक्टर्स, तांकां अवेअर करपाक जाय की अशा प्रकारचे ट्रिटमेंट्स अवेलेबल आसात. आतां त्याच बरोबर विद्यार्थ्यां खातीर एक खुबशे मार्ग अवेलेबल आसा. फॉर एक्झाम्पल दे कॅन डू पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD करपाक मेळटा, MS करपाक मेळटा, किंवा राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ म्हणून एक आसा, तांचे सर्टिफिकेट कोर्सेस आसता अवेलेबल, दोज यू कॅन डू. फेलोशीप कोर्सेस आसा 2 वर्साचे, ते करपाक मेळटा. सो ते करून चड नॉलेज घेवन यू कॅन गो टू समाज, सोसायटी कडेन वचून तुमी प्रचार करू शकतात. सो वास्ट आसा, म्हणजे सब्जेक्ट खूब वास्ट आसा. पॉसिबिलिटीज आर म्हणजे अमर्याद म्हणटा तशें आसा. फक्त अशें की योजकच तत्र दुर्लभा अशी परिस्थिती आसा. आमी करपाक जाय, मार्ग आपणाक मेळटलो. दोतोरान सांगलें तशें की ऑपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज खूब आसा. हे शालाक्य तंत्रच न्ही तर आयुर्वेद हो येदो व्हडलो विशय आसा की जाका आवड आसा तो जर हातून येत जाल्यार हाजो खूब फुडें म्हणजे पयलीं पासून चलत आयिल्लें शास्त्र, बट ताजो आनीक प्रचार प्रसार जावं शकता आनी लोकांच्या भलायकी खातीर उपयोग जावं शकता. तर दोतोर, तुमी आज हांगा आयले, आमकां इतली म्हायती दिली, हाज्या बद्दल तुमचे खूब खूब धन्यवाद. देव बरें करूं. आमी परत मेळुया आनीक एपिसोड घेवन. तोपर्यंत पळयत रावात प्रायम.